तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही। साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही। आपल्या नवरात्र मंडळाचं नाव आहे करण मित्र मंडळ, अधिकरण धमाल दांडिया, स्वामी समर्थ मित्र मंडळ, शिवसेना पुरस्कृत। हा नवरात्री उत्सव या ठिकाणी साजरा गेल्या 17 वर्षापासून साजरा केला जातो आणि हा उत्सव साजरा करण्याचा त्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट आहे। आम्ही नगरसेवक आहोत, त्याचबरोबर आमचा करण मित्र मंडळ हा सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्याच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत असतो आणि एक समाजाचं मंडळाच्या माध्यमातून आणि एक राजकीय आमचं शिवसेना पक्षाचं ब्रीदवाक्य आहे, 20% राजकारण, 80% समाजकार्य। आणि या समाजकार्याच्या माध्यमातून आमच्या ह्या देशाची, आमच्या ह्या हिंदुस्थानची संस्कृती जपण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि हे प्रयत्न करत असताना नवरात्री उत्सव हा पुराण काळापासून आलेला हा सण आहे आणि येणाऱ्या नवीन पिढी, ह्या नवीन पिढीलाही हे पुराण काळापासून आलेले सण त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे आणि त्या माध्यमातून हा एक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि तो प्रयत्न करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन या ठिकाणी दांड्या रथ असेल, माताजीचं या ठिकाणी दर्शन असेल, हे याच्यातनं आम्ही पोचवण्याचे प्रयत्न करतो। आणि प्रयत्न करत असताना गेल्या 17 वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी खूप जोरात या ठिकाणी साजरा केला जातो। आणि आम्ही जर या ठिकाणी या मंडळाची माहिती घेतली तर पुऱ्या मुंबई आणि नवी मुंबईमध्ये सगळ्यात मोठी गर्दी असणारा हा दांडिया आहे। गेली 15-20 हजार लोक या ठिकाणी दांडिया खेळतात, या ठिकाणी माताजीचं दर्शन घेऊन आनंद लुटत आहेत। आणि आनंद लुटताना कुठेही या ठिकाणी ह्या मंडळाच्या कार्यक्रमाला कुठेही गाळबोट न लावता हा कार्यक्रम साजरा करत असताना आमच्या कार्यकर्त्यांची खास करून मेहनत, त्या मेहनतीपाठोपाठ आमच्या रबाले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, कर्मचारी, त्याचबरोबर ट्रॅफिकचे पोलीस आणि कर्मचारी, MECB, त्याचबरोबर नगरपालिकेचे वार्ड ऑफिसर, आमची खास करून पत्रकार मीडिया, प्रेस मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणि ह्या ऐरोलीतली, नवी मुंबईतली जनता, हे सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी एकत्र येतो आहे। त्यामुळे आम्ही हा खूप मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हा नवरात्री उत्सव साजरा करतो। आणि हा साजरा करत असताना दुर्गामातेनं ज्यावेळेस ह्या जगावर पुराणिक काळामध्ये
ज्यावेळेस संकट आलं होतं त्यावेळेस 9 दिवस 9 रूप घेऊन 9 राक्षसांचा त्या ठिकाणी वध केला होता. आणि वाईट ज्या काय प्रति होत्या, काही ज्या भावना होत्या, जे काय वाईट चित्रलं जात होतं ते दूर करण्यासाठी दुर्गा मातेने 9 रूप घेऊन पुरं चुकीचं राक्षसांचं त्या ठिकाणी नरसंहार केलं. आणि ते करत असताना आताही त्यावेळेस माताजी होत्या, देव होते, देवदेवता होते. आजही आपल्या देशावर, जगावर जे काही संकट आलेले आहेत, संकट येत आहेत, ते टेररिस्टच्या माध्यमातून ते दूर करण्यासाठी मी माताजीला प्रार्थना करेल की आमचं या ठिकाणी संरक्षण करताना आम्ही रात्री दिवसा सुखचैन आणि आरामात झोपतो. आणि आम्हाला झोप मिळण्यासाठी आमचे जे सैनिक आहेत, जे बॉर्डरवर त्या ठिकाणी आमचं संरक्षण करत आहेत, त्यांचंही संरक्षण करून या देशाचं संरक्षण करण्यासाठी माताजी आमच्या सुरक्षा रक्षकांना, आमच्या मिलिटरीच्या लोकांना, आमच्या जे सैनिक आहेत त्यांनाही आमचं संरक्षण करण्यासाठी दुर्गा माता शक्ती देव. आणि आपण लोकशाहीचे 64 स्तंभ आहेत आमची मीडिया, आणि ती मीडिया लोकांपर्यंत पोचवण्यापर्यंत तुम्हालाही त्या ठिकाणी दुर्गा माता शक्ती देव अशी मी माताला प्रार्थना करतो. आमच्या ह्या आरुलीच्या वतीनं, शिवसेना पक्षाच्या वतीनं, खरं मंत्रिमंडळाच्या वतीनं आणि आमच्या तिन्ही वार्डाच्या वतीनं, वार्ड क्रमांक 16, 18 आणि 21 तर्फे ही नवरात्री सर्व नागरिकांना सुख समृद्धी भरभराटीची जावो अशी मी देवाला प्रार्थना करतो. आणि ह्या आमच्या शिवसेना पक्षातर्फे सर्व नागरिकांना नवरात्री आणि दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या मंडळाचं नाव करण मित्र मंडळ आहे आणि शिवसेना पुरस्कृत करण मित्र मंडळाच्या माध्यमातून आदी करण धमाल दांडिया गेल्या 17 वर्षापासून आम्ही सादर करतो आहे. म्हणजे मला सांगायला आनंद होतो आहे की या आमचे जे इथे आयब्रीमध्ये राहणारे सर्व जाती, सर्व धर्माचे लोक येऊन इथे अंबे मातेचे दर्शन घेतात. आणि संध्याकाळी खूप मोठी दांड्याची फंक्शन इकडे होतं आहे आणि जवळजवळ 15 ते 20 हजार लोक दांड्याप्रेमी आहेत, ते दांड्या खेळायला इकडे असतात. मी सर्व नागरिकांना म्हणजे तिन्ही वॉर्डतर्फे त्यांना नवरात्रीची हार्दिक शुभकामना, हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि मला आपल्याला सांगायचं वाटतं की जेव्हा पुराणा कालमध्ये खरं म्हणजे देवी माताने एक 9 अवतार घेऊन राक्षसाचे वध केले होते, 9 राक्षसाचे, आणि म्हणून ते नवरात्री उत्सव साजरा होतो. तर दुर्गे माते, अंबे माते वेगवेगळे रूप आहे देवीची आणि खरोखर ते आपलं रक्षण करणारी माता आहे. तर मी एवढंच प्रार्थना करते की आपल्या जे देशावर संकट आली होती मागे, जे बॉर्डरवर जवान आपल्यासाठी लढतात त्यांच्यावर जे संकट आले होते, कारण ते आज तिकडे आहेत म्हणून आपण इकडे सेफ आहोत, त्यांना एक चांगली शक्ती देऊ आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी. आणि आपले जे नागरिक आहेत, हरलीमध्ये नागरिक आहेत, आमचे वॉर्डचे नागरिक आहेत, ते मित्र परिवार आहे, त्यांना सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्य देऊ, चांगले आयुष्य देऊ अशी देवाजवळ प्रार्थना करते. यावर्षी एवढं विशेष आहे की यावर्षी 11 दिवस आहे. 11व्या दिवशी दसरा आहे. 1 तारखेला आज घटस्थापना झालेली आहे आणि 11 तारखेला दसरा आहे. आणि रात्री तर दांड्याची कार्यक्रम असतो, दांड्या असतो, गरबा असतो. पण त्या व्यतिरिक्त आपल्या जे इकडचे नागरिक आहेत त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी महिलांसाठी पाककला स्पर्धा असतो आपल्या मंडळाच्या माध्यमातून. जे नवीन जनरेशन आहे त्यांना आपला कल्चर घालावी म्हणण्यासाठी विविध कार्यक्रम आम्ही ठेवतो. जनरल नॉलेज क्विज आहे, ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, कॅलिग्राफी कॉम्पिटिशन आहे. इतर जे नागरिक आहेत, भजन मंडळी असतात, ते सर्व भजन करतात. म्हणजे सर्वांना एक प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि यावर्षी आयोजित केलेला आहे.
घेऊनी होम जन्मन किंमाती पराक्षसाची ते मारते रणे होम विपरा रामदासा असरै निजला तो चारणे होम उदो